नमस्कार. आता हे गणित आपण पाहूया. अतिशय सोपं गणित आहे आणि जर लक्षपूर्वक सोडवलं तर याचे गुण हमखास मिळतील असा हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? विजयरावांनी ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. काय विकत घेतलंय? संत्री. दिलेली माहिती बघा, माहितीची सामग्री म्हणतात त्याला. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. किती संत्री खराब झाली? 15 संत्री. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्रे या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारामध्ये किती नफा अथवा तोटा झाला? म्हणजे कसलं गणित आलंय हे? नफा तोट्याचं. आता विजयरावांनी काय केलंय? तर विजयरावांनी ₹50 दराने, दर किती होता? डझनचा 50. दर किती आहे? 50 रुपये डझन दराने काय केलंय? 30 डझन संत्री खरेदी केली. आता किती संत्री खरेदी केली त्याची संख्या आपण काढूया. एकूण संत्री किती खरेदी केलीत? 30 डझन. 30 गुणिले 12 बरोबर की नाही? एका डझन मध्ये 12 नग असतात म्हणून 30 गुणिले 12. किती संत्री आली? 12 त्रिक 36, 360 संत्री आली. म्हणजे किती नग आले? 360 नग संत्री. ओके. संत्र्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? संत्र्याला इंग्रजीमध्ये ऑरेंज असं म्हणतात. ऑरेंज. आता काय झालं? आपण संत्र्यांची संख्या काढली 360. आता आपण खरेदीची किंमत काढूया. ₹50 डझन या दराने 30 डझन. ₹50 या दराने 30 डझन खरेदीची किंमत काढूया. खरेदीच्या किमतीला आपण म्हणूया ख की. काय म्हणूया? खरेदीची किंमत. आपण थोडं लिखाण वाचूया. खरेदीची किंमत किती आली? कशी काढणार आपण? दर गुणिले डझन. किती 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 खरेदी केलेत? दर किती आहे? ₹50. आणि किती डझन? 30 डझन. ओके, आलं लक्षात? 5 त्रिक 15. ₹1500 संपूर्ण खरेदी झालेली आहे. म्हणजे ती सर्व 30 डझन संत्री किती? ₹1500 खरेदी झालेली आहेत. हे लक्षात आलं? म्हणजे खरेदीची किंमत किती आली? खरेदीची किंमत ₹1500. हे ₹1500 हे पहिल्या टप्प्याचं उत्तर आपलं आलेलं आहे. कॉस्ट ऑफ परचेस म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस CP किती आलेली आहे? ही ₹1500. आता पाहूया आपण पुढचं काय. तर 360 संत्री होती, आणली ठेवली, विक्रीपर्यंत त्यातली किती संत्री खराब झाली? त्यातली 6 संत्री खराब झाली. बरोबर ना? म्हणजे विक्री योग्य संत्री किती आहेत? तर विक्री योग्य संत्री काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण संत्री, विक्री योग्य संत्री काढण्यासाठी म्हणजे विकता किती येतील? खराब कोणी घेईल का आपल्याकडून सडलेलं संत्र? नाही. विक्री योग्य फळं किती राहिली त्यापैकी? कशी काढणार? एकूण वजा खराब झालेली. खराब झालेली. बरोबर ना? एकूण वजा खराब. एकूण किती होती? किती होती एकूण? 360. 360 संत्री होती. 360. खराब किती झाली? 15. खराब 15 झाली. राहिली किती? 345. आता हा वजाबाकीचा प्रकार मी काही तुम्हाला सोडून दाखवत नाही, ते तुम्हाला येतच. म्हणजे विक्री योग्य किती राहिली? विक्री योग्य राहिली, विक्री योग्य संत्री राहिली 345. 345. 40 म्हटलं जातं. 40 नाही, 40. स्पेलिंग मध्ये सुद्धा FOUR नाही आहे, FORTY असं लिहिलं जातं. 40 कसं लिहितो आपण? FORTY. 40. असं लिहित नाही. FOURTY. इट इज रॉंग. आलं लक्षात? 40. आता 345 संत्री विक्री योग्य राहिलेली आहेत. आता काय केलं की 345 संत्री आहेत ना, ती विकली. विक्रीची किंमत कशी काढणार आपण? विक्रीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? दर आणि किती नग. बरोबर ना? किती दर आहे? किती रुपये दराने विकली? विजयरावांनी ₹6 दराने विकली. दर आणि नग किती विकले? नग विकले 345. ओके. आणि दर किती होता? 6. दर 6 आणि नग होते 345. 345 गुणिले 6
345 गुणिले 6 किती होतात? आता इथे मात्र आपण काय करूया बाळांनो, गुणाकार करून पाहूया, नाहीतर काय होईल, चुकलं तर सगळं मुसळ केरात जाईल. ही एक मराठीतली म्हण आहे. 6 पंच 30 पूज्याचे झाले 3, 6 चौक 24 आणि 3 27, आजचे 2, 7 18 आणि 2 20. 2070 रुपयांना सगळी संत्री विकली विजयरावने. विकली. विक्रीची किंमत किती आली? 2070. सेल प्राइस, विक्री किंमत किती आली? 2070. आता खरेदीची किंमत किती होती? 1500. विक्रीची किंमत 2070. म्हणजे बाळांनो, जेव्हा विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा काय असते? जास्त असते. तेव्हा काय होतो? नफा होतो. या व्यवहारात नफा झालेला आहे, म्हणून नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. आपण करून पाहूया. की खरेदीची किंमत 2070 वजा 1500. उत्तर किती आलं? करून पाहायचं का? सोडवता येईल तोंडी. 2070 वजा 1500 किती आलं? 570 रुपये. भारतीय जे चलन आहे त्याचं सिम्बॉल काय आहे? असं लिहिलं जातं. त्यामुळे 570 रुपये हा फायदा झालेला आहे. म्हणजे या व्यवहारात फायदा किती झाला? 570 रुपये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी योग्य आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे त्यांना पुढील उदाहरणं पाहता येतील. थँक्यू.